मी मंचावरती आमंत्रित करते आहे ज्येष्ठ गायक आदरणीय रवींद्र साठे सरांना. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी शिवप्रभूंच्या संपूर्ण कालखंडावरती अनेक कलाकृतींना आकार दिलेला आहे. त्यांच्या शब्दांमधून शिवप्रभूंचं ओज आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. त्यापैकी हिंदी जाणता राजा ज्याचे प्रयोग आजही भारतभर होत असतात, त्यामधली सगळी गाणी ही डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेली आहेत आणि ती सगळी गायली आहेत आदरणीय रवींद्र साठे काकांनी. त्याशिवाय राजा शिवछत्रपती मालिकेतली गीतंही आपण त्यांच्याकडून ऐकलेली आहेत आणि असंख्य सुंदर भावगीतंसुद्धा. तर मी काकांना विनंती करते. शिरीषजी यांचे मी 4-5 गाणी म्हटलेत, पण जाणता राजा या हिंदी आवृत्तीचं सगळं गीत लेखन त्यांनी केलं आहे आणि त्यातली बरीचशी गाणी मी गायलेत हे आत्ता मला कळलं. म्हणजे आत्ता कळलं आहे, मी गायलो आहे मला माहिती आहे, पण शिरीष गोपाळ देशपांडेंनी ही गाणी लिहिली हे आत्ता मला कळलं. कारण मी गायलो त्यावेळे तसं सांगितलं गेलं नव्हतं, कारण माझी त्यांची ओळख होती खरं म्हणजे, किंवा ते हजरही नव्हते रेकॉर्डिंगच्या वेळेस. तर मला आत्ता कळलं, म्हणजे ऊर्जाने मला सांगितलं की मॅक्सिमम तुम्ही गायलात. म्हणजे त्यातलं सूत्रधाराचं जे जाणता राजामधलं मराठी तुम्ही बघितलं असेल वर्षन, तर सूत्रधाराचं खूप त्याच्यात निवेदनात्मक गाणं आहेत. तर ते सगळं हिंदीमध्ये मी गायलो आहे. आणि हे बाबासाहेब, म्हणजे माझं भाग्य आहे की बाबासाहेब पुरंदरेंची इच्छा होती मी गावं म्हणून. आणि त्याचा पहिला शो हिंदी आवृत्तीचा आग्रा फोर्टच्या समोर आणि अटलजींच्या उपस्थितीमध्ये झाला होता. तर त्यांचं कॅसेटमध्ये गायलेलं, हां, चंद्रचंदनाचा हे टायटल असलेल्या कॅसेटमध्ये असा अबोला तुझा जसा की मीच गुन्हा केलेला, हे मी गातो. असा अबोला तुझा जसा की मीच गुन्हा केलेला, लाटांवरती थकले काजळ बुडलेल्या क्षितिजाला. असा अबोला तुझा जसा की मीच गुन्हा केलेला, लाटांवरती थकले काजळ बुडलेल्या क्षितिजाला. असा अबोला. शिवले का तू ओठ, का शिवले तू ओठ जसा की मीच गुन्हा केलेला. समुद्र पिंजून रुसे वासुकी अडलेल्या घटकेला. असा अबोला तुझा जसा की मीच गुन्हा केलेला, लाटांवरती थकले काजळ बुडलेल्या क्षितिजाला. असा अबोला. सरोष पाहू नकोस सखे ग नकोस बुडवू ओठ. सरोष पाहू नकोस सखे ग नकोस मुडपू ओठ. तुझ्याच साठी आकाशाचे धरेस पडले गोठ. नकोस मुडपू ओठ असा, नकोस मुडपू ओठ असा मी काय गुन्हा केलेला. नकोस मुडपू ओठ असा मी काय गुन्हा केलेला.
तुझ्यात साठी झुरतो केवळ हे दिसले जगताला. तुझ्यात साठी झुरतो केवळ हे दिसले जगताला. असा बोला, असा बोला तुझा जसा की मीच गुन्हा केलेला. लाटांवरती थकले काजळ बुडलेल्या क्षितिजाला. असा बोला. क्या बात. मला वाटतं सरांनी हे गाणं बहुतेक समस्त नवऱ्यांच्या बाजूने लिहिलेलं असावं, की असा अबोला तुझा की जसा मीच गुन्हा केलेला. मी कुठे काय केलं, मी फक्त तिची साडी छान दिसते एवढंच म्हटलं. तर कदाचित अशाही प्रसंगातून प्रेरणा घेऊन सर इतकं सुंदर काव्य आपल्यासाठी लिहितात. आणि आपण रवींद्र साठे सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. त्याचबरोबर या गीताच्या संगीतकार माधुरी नाईक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आज माधुरीताईंकडून अनेक गाणीही आपल्याला ऐकायची आहेत, काही आठवणीही आपण जाणून घेणार आहोत.